नमस्कार. तुम्हाला ही बिर्याणी किंवा पुलावचा भात असा मोकळा असा छान करायचा आहे का? तर ही पहा ट्रिक. तर सर्वप्रथम तुम्ही जेव्हा पॅनमध्ये तूप किंवा तेल गरम करता, त्यामध्ये जेव्हा तुम्हाला बिर्याणी करायची असते, तेव्हा तुम्हाला काळ्या विलायचीचा वापर करायचा आहे. काळी विलायची, लवंग, दालचिनी, तमालपत्र हे आपले रेग्युलर मसाले मस्तपैकी तुम्हाला मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत. मसाले जळता कामा नये, जेणेकरून कोणताही कडवट फ्लेवर इथे येणार नाही. आता दुसऱ्यांदा काय करायचं आहे, यामध्ये तुम्हाला पाणी टाकून ते पाणी मस्त खळखळ असं उकळू द्यायचं आहे. लक्षात घ्या, पाणी टाकल्यानंतर त्याला चांगली उकळी आल्यानंतरच तुम्हाला अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिटं भिजत घातलेला तांदूळ त्यामध्ये घालायचा आहे. तांदूळ तुम्हाला पहिल्यांदा 15 ते 20 मिनिटं भिजत घालायचं आणि नंतर अशी स्वच्छ उकळी आल्यानंतर हा तांदूळ तुम्हाला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर काय कराल, तर तिथून पुढे तुम्हाला छान असा हा राईस हलवून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असा स्टेबल होऊ द्यायचा. तुम्ही पाहू शकता, जेव्हा हा राईस असा व्यवस्थित स्टेबल होतो, तर पाण्यातली जी वाफ असते ती या तांदळाला मिळते आणि तांदूळ छान असा खुलून येतो. तर मैत्रिणींनो, तुम्ही पुलाव करा, बिर्याणी करा, फ्राईड राईस करा, कोणताही राईस करताना जर अशा पद्धतीनं तुम्ही राईस केलात तर मस्त असा बघा तुम्ही तो तांदूळ सगळा असा मोकळा मोकळा असा खुलून येतो. तर ही होती आपली आजची टिप. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही भाताचा प्रकार केला तर तुमचाही राईस असा मोकळा आणि छान होईल. तर टिप जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.